गव्हर्नमेंटचे म्हणजेच SCRT, ज्याला आम्ही महाराष्ट्र राज्य संशोधन शिक्षण परिषद म्हणतो, यांच्या अंतर्गत 3री ते 9वी पर्यंत पॅट अर्थात त्यामध्ये पिरियॉडिक असेसमेंट टेस्ट म्हणजे संकलित मूल्यमापन केलं जातं। या मूल्यमापनाअंतर्गत 3 विषय असतात, गणित आहे, मराठी आहे आणि इंग्रजी आहे। या 3 विषयाचे पेपर SCRT म्हणजे शिक्षण परिषद बनवतं आणि पूर्ण संबंधित शाळांमध्ये पाठवतं। साधारण 1,17,00,000 विद्यार्थी या परीक्षेला 3री ते 9वी पर्यंत बसलेले असतात आणि या वर्षी दुसऱ्या सत्रासाठी 8 एप्रिल पासून पेपर घेण्यात येणार होते। सकाळी 8 ते 11 असा हा पेपरचा टायमिंग होता। 7 तारखेला गोष्ट लक्षात आली, आम्ही SCRTशी संपर्क साधला, त्यावेळेस असं लक्षात आलं की हे पेपर ऑलरेडी YouTube वरती काही चॅनल्सनी प्रसारित केलेत, त्यांचे पूर्ण संबंध मार्गदर्शन दिलंय, जे अत्यंत चुकीचं आहे की आपण या 3री ते 9वीच्या मुलांच्या आयुष्याशी खेळतोय, त्यांना ही सवय लावतोय जेणेकरून आपलं शिक्षण धोक्यात येतंय। म्हणून आम्ही त्यांच्याशी संपर्क केला तर SCRTने गुन्हाही दाखल केलेला आहे। 7 तारखेला विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे इथे गुन्हा दाखल झाला, पण अद्याप आज 9 तारीख आहे, आज सकाळी 8 वाजता इंग्रजीचा पेपर होता। या इंग्रजीच्या पेपरच्या वेळी सुद्धा YouTubeवर व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते, रात्रीच्या वेळी साधारण 11-12 तासांपूर्वी। याचा अर्थ गुन्हा दाखल होऊन सुद्धा हे असे काही चॅनल्स आहेत की या चॅनल्सला कुठलाही फरक पडलेला नाही, त्यांना कुठली भीतीही वाटत नाही की आपण या मुलांच्या आयुष्याशी खेळतोय। आमचे बिचारे सगळे शिक्षक प्रचंड मेहनतीने हे वर्षभर त्यांना शिकवतात आणि शिकवून शेवटच्या दिवशी जर मुलांना असे हातामध्ये आयते पेपर मिळत असतील तर मग पालकांनी काय करायचं? एक पालक म्हणून मला जिल्हाधिकारी साहेबांना एवढंच विनंती आहे की तुम्ही या सगळ्यांवरती की द पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर ऍक्ट 2024 अंतर्गत कठोर कारवाई करावी, कारण हा एक देशद्रोहासारखा गुन्हा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।